गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे। अशातच आता अंबाजोगाई तालुक्यातील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे। यात पाईपच्या माराने अंग काळं निळं पडल्याचं देखील पुढे आलंय। तर पीडित महिलेला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण रुग्णालयात उपचार होत नसल्याचा आरोप आता पीडितानं केलाय। मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचासह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली आहे। तसंच संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा असं देखील म्हटलंय। तर पीडित महिलेची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडत आहेत। दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांना ऊत आलाय। अशातच अंबाजोगाई तालुक्यातल्या सनगाव येथील ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। त्या सध्या आपल्या सोबत आहेत। मला दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मी आमच्या शेतात कैऱ्या आणायला गेले होते, तर तेव्हा मला एकटीला गाठून मारले। इतर व्यक्तींना मारहाण झालेली माझ्यासमोर झालेली नाही आणि मला कुणी सोडवायला पण आलेलं नव्हतं। तिथं मला एकटीला गाठून मारलेले। खूप जास्त माझ्या इथपर्यंत असे पूर्ण डाग आहेत, असे पाठीवर लागले, हे हातावर वगैरे लागले माझ्या, हे असं आणि हे इथे आणि पायावर वगैरे लागून इथे माझ्या इथे पण लागलेले। इथे त्याही दिवशी माझ्यावरती प्रॉपर उपचार केले गेलेले नाहीयेत आणि आजही आता आतमध्ये गेलं तर डॉक्टर लोक वाद घालतायत। त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहेत इथल्या लोकांशी, त्याच्यामुळे इथं ट्रीटमेंट नाही। मला त्यांनी म्हणजे आता वाद घालून मला परत पाठवले। मला चक्कर यायली होती, माझ्या डोक्यात खूप दुखतंय म्हणून मी आले होते इथे आणि त्यांनी मला नाही आतमध्ये घेतलं नाही। संदीप भोसले, साम टी न्यूज, अंबाजोगाई, बीड। तर आपण बघतोय या सगळ्या प्रकरणात नेमकं काय झालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाची मारहाण करण्यात आली आहे। डीजेच्या आवाजाची पीठाच्या गिरडीबाबत तक्रार केल्यानं हे कृत्य करण्यात आलं। सरपंच आणि त्याच्या 10 कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव मधील ही घटना आहे, जिथे बीडमध्ये आता गुंडाराज बघायला मिळतोय।